हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात तर झालाच पाहिजे। चला तर आज निगोतीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा ते। नारळी भात बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण कढईमध्ये तूप घेतलेले आहे, 1 चमचाभर तूप घेतले। तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर जास्त तेलकट नको असेल तर तुम्ही कमी तूप घेऊ शकता। मी 1 चमचा तूप घेतले। ते तूप गरम झाल्यावर त्याच्यात 2 दालचिनीचे तुकडे, 2-3 हिरव्या वेलची, 1 तेजपत्ता पान मी थोडंसं असं त्याला तुकडे करून घेतलेले आहे। त्याचबरोबर मी 1 चक्री फूल घेतलेले आहे आणि 2-3 लवंगा। त्या थोड्याशा तुपामध्ये भाजल्यावर मी त्यात काजू घातलेले आहेत। काजूसुद्धा भाजून झाले 1-2 मिनटं की त्याच्यावर आपण ओला नारळ किसलेला आहे तो घेतला 1 वाटी। ओला नारळच घ्या, त्याची चव जास्त छान लागते। तर तो थोडासा 1-2 मिनटं तुपामध्ये परतवला की आपण बासमती तांदूळ भिजत ठेवलेले अर्धा तास ते आपण घालणार आहोत। तुमच्याकडे बासमती तांदूळ नसतील तर तुम्ही इतर तांदूळसुद्धा वापरू शकता, पण हे तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवा आणि मगच हे करा। ते तांदूळ तुपात परतवले की आपण ह्याच्यात थोडंसं केशर दुधामध्ये आपण ठेवलेलं रंग सुटायला, तर ते आपण दूध अर्धा वाटी घातलेलं आहे ह्याच्यात। आता ह्याच्यात आपण घालूया 1 ग्लासभर पाणी। फक्त आपले तांदूळ बुडतील एवढंच पाणी घालायचे। त्यात थोडंसं मीठ घालूया। कुठल्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ घातल्याने त्याची चव अजून वाढते। ते सगळं घातल्यावर आपण हे व्यवस्थित मिक्स करून ह्याला झाकण ठेवून आपण शिजायला ठेवून देऊया। 5 ते 10 मिनटं शिजल्यानंतर आपण झाकण उघडून बघूया। आपला भात शिजलेला आहे, जवळजवळ 90% भात आपला शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता किती मोकळा मोकळा झालेला आहे आपला भात आणि त्याला छान असा रंगही आलेला आहे, लेमन कलर। मी आता ह्याच्यात घालते गुळाची पावडर। तुमच्याकडे जर इतर गूळ असेल तर तो पण चालेल, पण माझ्याकडे गुळाची पावडर होती म्हणून मी ती 1 अर्धा वाटी घालते। ती सगळी व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत भातामध्ये आणि मग पुन्हा झाकण ठेवून ह्याला 5-7 मिनटं आपण वाफवून घेणार आहोत, जेणेकरून जे 10% भात राहिलेला शिजायचा तो पण शिजून होईल। तुम्ही बघू शकता 7 मिनटं झाल्यावर मी झाकण काढलं आहे। आपला भातही छान शिजलेला आहे आणि मस्त सुगंधही येतोय आणि अशा पद्धतीने तयार आहे आपला नारळी भात। एकदम मोकळा मोकळा झालेला आहे, दाणा दाणा वेगळा दिसतोय। तर तुम्ही बघू शकता किती छान नारळी भात आपला तयार आहे। चला तर मग पटकन या, आपण हा खाऊया। होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।